मंडळी, सकाळ झाली की ताजेतवाने होण्यासाठी, फ्रेश होण्यासाठी आपल्याला गरज लागते चहाची. चहा बनवणं काही कठीण नाहीये, पण योग्य प्रमाणात घेऊन चहा बनवला तर अतिशय उत्तम रीतीने चहा बनला जातो. तर तसा मी चहा आज बनवलेला आहे. तर चला रेसिपी पाहूया. नमस्कार मंडळी, आज आपण चहा बनवूया. चहा बनवणं खूप कठीण काम नाही, पण तितकंच ते कठीणही आहे. कारण बहुतेक लोकांना चहा व्यवस्थित बनवता येत नाही. काहींचा पातळ होतो तर काहींचा अतिशय गोड होतो. तर चहा बनवण्याची पद्धत माझी कशी आहे ते तुम्ही ह्या रेसिपीमध्ये पहा. छान सुंदर असा मी आल्याचा चहा बनवणार आहे. चहा बनवण्याचे प्रकारही खूप आहेत. पहिला आपण आल्याचा चहा तर बनवून पाहूया. तर साहित्य काय काय घेतलेलं आहे ते सर्वप्रथम पाहूया. आल्याचा चहा बनवण्यासाठी लागतं आणि प्रमाण पाहूया. तर मी घेतलेलं आहे 1 कप दूध. पण दूध कसं घ्यायचंय? गरम केलेलं दूध कोमट करून घ्यायचंय आणि तितकंच पाणी. जितकं दूध तितकंच आपल्याला पाणी घ्यायचंय. आणि 2 कपाच्या रेशोने म्हणजे मापाने तुम्हाला 1 चमचा आपल्याला चहा पावडर घ्यायचे. चमचा टीस्पून म्हणजे चहा पावडरच असतं ते. आणि साखर खूप महत्वाची आहे, कारण काहींचा चहा अतिशय गोड होतो, काहींचा चहा अतिशय फिका होतो. तर 2 कपाला मी 1.5 चमचा साखर घेतलेली आहे. अगदी छोट्या चमच्याने 1.5 चमचा साखर घेतले. चमचा म्हणावं तर हा बघा, हा मी छोट्या चमच्याने साखर घेतलेला आहे. आल्याचा तुकडा, आल्याचा अद्रकवाली चहा बनवायची म्हणजे आल्याची चहा बनवायची, तर आल्याचा तुकडा घेतलेला आहे. हा आपल्याला किसायचा नाही. किसलं तर चहामध्ये कडवटपणा येतो. आलं किसून नाही घालायचं, आलं ठेचून घालायचंय. आणि घेतलेले 2 वेलची आणि 1 लवंग. तर आता आपण चहा की बनवण्याची पद्धती पाहूया. चला आपण बनवायला घेऊया. खलबत्त्यामध्ये सर्वप्रथम आपण वेलची थोडीशी अशी ठेचून घ्यायची. आधी वेलची ठेचायची आणि मग आलं ठेचून घ्यायचं. आता आलं ठेचून घेऊया. आता गॅसवर चहाचं भांडं ठेवलेलं आहे. त्यामध्ये पहिला पाणी घालायचं आणि पाणी व्यवस्थित उकळवून घ्यायचं. पद्धत बघा कशा पद्धतीने करायचंय. पाणी व्यवस्थित का उकळवायचं? पाणी उकळवल्यानंतरच त्यामध्ये आलं घालायचंय आणि वेलची घालायची. आता पाणी छान उकळलेलं आहे, त्यामध्ये घालून घ्यायचंय ते आलं आणि वेलची आणि लवंग. 1च लवंग घेतलेलं आहे. जर तुम्ही थंडीमध्ये करत असणार तर तुम्ही यामध्ये काळी मिरी घालू शकता. आता आपल्याला आलं आणि लवंग आणि वेलची व्यवस्थित उकळवून घ्यायचंय. छान असं उकळून झालं की त्यामध्ये लगेचच आता आपल्याला चहा पावडर आणि साखर आणि चहा पावडर एकत्रच घालायचंय. वेगळं दूध घालताना साखर घालायची नाही. काही लोक दूध घालताना साखर घालतात, चहाचा जाडसरपणा कमी होतो. आता घालूया चहा पावडर आणि साखर. आता व्यवस्थित उकळवून घ्यायचंय चहा. बघा छान अशी चहा पावडर साखर सगळं व्यवस्थित उकळून झालेलं आहे आणि छान असा दाटसरपणा आलेला आहे. बघा म्हणजे चहा पावडरचा जो रंग आहे तो व्यवस्थित पाण्यामध्ये उतरला आहे आणि सगळं आलं आणि वेलची याची सगळ्याची फ्लेवर त्या चहा पावडर आणि सगळ्यांची फ्लेवर चहामध्ये उतरलेली आहे. आता ह्यामध्ये घालून घ्यायचंय दूध. गॅसची आच मध्यमच ठेवायचे आणि व्यवस्थित दूध उकळवून घ्यायचे. आता दूध घातल्यानंतर आपल्याला भरपूर उकळवून घ्यायचा आहे हा चहा आणि असा पळीच्या सहाय्याने असा व्यवस्थित असं वर खाली करत राहायचं. म्हणजे छान अशी फ्लेवर दुधामध्ये पण उतरली जाते आणि चहा खूप छान असा जाडसर घट्टसर चहा होतो. बघा खायला चहा बनवण्याची पद्धत आणि ट्रिक वेगवेगळी माझी. अशा पद्धतीने चहा बनवा तर नवशिक्या मुली सुद्धा व्यवस्थित चहा बनवतील आणि चहाचं गोडवा
आणि चहा पावडर हे प्रमाणशीर असलं, साखर आणि चहा पावडर, तर चहा प्यायला खूप छान लागतो आणि छान चहा असा बनला जातो. आता अजून हा आपल्याला व्यवस्थित उकळवून घ्यायचा आहे जाडसर होईपर्यंत. तोपर्यंत आपल्याला असं पळीने फिरवतच राहायचं. बघा छान असा आपला चहा तयार झालेला आहे. आता आपण हा कपामध्ये काढून घेऊया. बघा किती जाडसर असा चहा तयार झालेला आहे ना. सोपी पद्धत, पण माझ्या पद्धतीने असा बनवून बघा नक्की. बघा छान असा उकळून चहा झालेला आहे. बघा मंडळी, छान असा चहा तयार झालेला आहे. या मग चहा प्यायला, मस्त असा चहा. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी दालचिनीची पूड वरून घाला. छान अशी रेसिपी आहे. रेसिपी कशी झाली मला कमेंट्स करून सांगा चहाची. आणि नक्की अशा पद्धतीने चहा बनवून बघा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.